मी शिवानी लकडे, पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत। बदलापूरमध्ये 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आला होता। अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात येत आहे। बदलापूर येथील या घटनेचे पडसाद आता पुण्यामध्येही उमटू लागले आहेत। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे या घटनेच्या निषेधार्थ आज 21 ऑगस्टला पुण्यात आंदोलन केले। या आंदोलनास्थळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत। यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत। शरद पवार गटाच्या सर्व नेत्यांनी महायुतीच्या राज्य सरकारवर जहरी टीका करत या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या। सत्यप्रस्त खोकासूर, सत्यप्रस्त खोकासूर, फक्त शिंदे जवाब दो, अजित पवार जवाब दो, देवेंद्र फडणवीस जवाब दो। बूम खाली घे ना। महाराष्ट्रामध्ये क्राईम हा वाढलेला आहे, मी म्हणत नाहीये। सरकारी डेटा म्हणतोय की महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढला आहे। हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतो। सातत्याने मग पॉर्शची महाराष्ट्रात झालेली, मग पुण्यात झालेली घटना असेल, ड्रग्ज असतील, कोयता गँग असेल, ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत। मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो। विषय अतिशय संवेदनशील आहे, पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे। काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे 200 कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरातबाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर आणि त्यानंतर 200 कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा। तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना। त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे 1500 रुपये आम्हाला नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो, पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा। हे कालची भूमिका अनेक महिलांची व्यथा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोहोचलेलं। आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले। मला सरकारला 2-3 प्रश्न विचारायचे। शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचं पुढे काय झालं? तो महिला सुरक्षिततेसाठीच आणला होता ना कायदा, त्याचा या सरकारने काय केलं? आणि या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो? यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स, CBI, ED यापुरतंच सीमित आहे। म्हणजे घरं फोडा, पक्ष फोडा, भीती दाखवा एवढंच करतात। या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती कुणालाच वाटत नाही। सातत्याने गेल्या आठवड्याभरात 7 केसेस आलेल्या आहेत, त्या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या आहेत किंवा पोलीसकडून ज्या वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या आहेत त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे येतो। आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे ह्याच्यात मला पडायचं नाही, पण जर संस्थेची कंप्लेंट आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली? त्याच्यावर कुठली ॲक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही? जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले, जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री, त्या टीव्हीवर मी बाईट्स बघते, महाराष्ट्रात घटना घडते पण बाईट दिल्लीवर नाही। त्यामुळे गृहमंत्री कदाचित पार्ट टाईम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतंय। हे प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे।
ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा प्रश्न सुटणार नाही आहे. वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे, पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना मला वाटतं लोकसभेला. ठीक आहे, आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही. उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत, पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर, शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही. ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी. त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही. या सगळ्या कृती, आणि एक नाही आहे अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. काही काल पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असे फ्लेक्स तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात. तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा? या ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे. त्याच्यामुळे जर हे सरकार लाडक्या बहिणीनं पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद देत असेल आणि आरोपींना मोकाट सोडत असेल, तर या ठिकाणी या तिन्ही नका प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असेल यांनी राजीनामा द्यायलाच हवा. आणखीन एक मागणी मी त्याला सांगेन की पोर्सची घटना, ज्या क्रूर पद्धतीने त्या 2 मुलांची हत्या झाली, हे पुणे नाही, महाराष्ट्र नाही, देश विसरला नाही. त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बादली बदली करण्याचं पाप या प्रशासनाने केलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे. आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात. माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता, मी पुन्हा तोच मुद्दा म्हणते. आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे 1,500 रुपये नको, आम्ही 2,000 रुपये देतो, पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा, आमच्या लेकी सुनांना सुरक्षित ठेवा. ही महिलांची भावना तुम्ही सॉफ्ट भूमिका घेतली अशी टीका चित्रा वाघ करताय. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे. बंगाल सरकारने पण राजीनामा द्यावा ही भूमिका आहे का तुमची? पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली त्यामुळे देखील मोठा रोष व्यक्त केला आहे, पण त्याबाबत सरकारचा राजीनामा तुम्ही मागितला नाही. त्यावेळी ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिॲक्शन दिली होती. ममता दिदी या एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याच्या आणि देशाच्या एक मोठ्या नेत्या आहेत. आणि कुठलाही बलात्कार, कुठलंही सरकार असलं, आमचा असू दे त्यांचा असू दे, ती कृती चुकीचीच आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझ्या विरोधकांनी जर माझ्यावर टीका केली तर लोकशाही पद्धतीने मी बोलते तसं माझी ऐकायची ही ताकद असली पाहिजे. त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार, मी संविधानावर विश्वास ठेवणारी आहे, त्याच्यामुळे मी जर बोलले तर माझ्या विरोधकांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे. काही पण तुमचा एक व्हिडिओ रुपाली चाकणकर व्हायरल करताय ज्यामध्ये तुम्ही म्हणताय की पश्चिम बंगालमधल्या सारख्या घटना आहेत त्या घडत राहतात. एवढी व्हिडिओ पाहिलाय? हो, त्यांनी काल मी तो व्हिडिओ पाहिलाय का? त्याच्यात मी असं म्हणलेले आहे की अशा घटना नाही, ठीक आहे, तो त्यांना अधिकारी, लोकशाही लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना सखी सावित्रीची अंमलबजावणी सुरू केली होती, मात्र ती आज स्थगित झाली नाही. मात्र कालच्या घटनेने सरकारने पुन्हा परिपत्रक शिक्षण विभागाला काढले. हे कितपत योग्य? हे सरकार हे फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी, सत्तेमध्ये ते फक्त खुर्चीप्रिय सरकार आहे. त्यांना सर्वसामान्य मायबाप जनता, महागाई, बेरोजगारी ह्याच्यात अजिबात रस नाही. आणि ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला विचार करून सांगा, 12 का 18 तास पालक वण फिरत होते फक्त रेजिस्टर केस करण्यासाठी. का इतका वेळ लागला केस रेजिस्टर करायला? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जेव्हा त्यांनी ही केस रेजिस्टर झाली, अनेक दिवस जे मंत्रालय आहे, शिक्षण मंत्रालय, यांनी याची इन्क्वायरी का नाही केली, हा माझा दुसरा प्रश्न. तिसरा आहे, आंदोलन झालं नसतं तर ही घटना कधीच बाहेर आली नसती. मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते
आंदोलन एक वेळ बाजूला ठेवा, पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोचवला, त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला. आणि महिला सशक्तीकरण किंवा महिला सुरक्षितता, मी तिसऱ्यांदा हा मुद्दा मांडते की महिलांची भावना ह्यांना कळलीच नाही. आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पदरात, आमच्या लेकी, सुना, मुली, बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला जास्त प्रिय आहे. शाळांमध्ये विशाखा समित्या अजून स्थापन झालेल्या नाहीत. कायद्यानं ज्या ज्या सूचना केल्या आहेत त्याचं पालन होताना दिसत नाहीये. कायदे होत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत शिक्षण नाही. मंत्री काय करतायत? घर फोडा, पक्ष फोडा, हे जरा थोडा दिवस. आणि ज्या मंत्रालयात तुम्ही आहात त्या मंत्रालयाची कामं तर करा. मंत्री महोदय तो बाक आमच्यावर नाही, आम्ही विरोधात आहोत, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकार काय करतंय मग? ताई, DCM-2 सध्या राज्यात फिरतायत आणि म्हणतायत की लाडकी बहीण योजनेतून जर वाकड्या नजरेने कोणी बघितलं तर त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल. मग DCM-2 गप्प काय आता? DCM-2नी 3 लोकांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. 3 लोकांनी आजपर्यंत आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आणि सांगितलंय की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही तरी ही योजना होणार नाही, आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे बंद करू. अशा 3 लोकांची नावं आहेत. त्यांना कळवा की हे 3 लोक वाकड्या नजरेने नाही, खूपच वाईट नजरेने या स्कीमकडे बघतायत आणि सगळे त्यांचेच मित्रपक्ष आहेत. पहिला मराठी संवाद. राजकीय प्रश्न आहे दुसरा की सगळा विषय समर्जित हा विषय राजकीय नाही. आत्ता मी तुम्हाला नंतर बोलीन. आज आपण सगळे संवेदनशीलपणे वागूया. एक नाही, अनेक बलात्काराच्या केसेस गेल्या 8 किंवा विलयभंग किंवा महिलांवरची अत्याचार हे गेल्या 8 दिवसामध्ये तर प्रकर्षाने 5-6 केस मोठ्या अनेक जिल्ह्यातून आलेत. आणि वर्षभराचा डेटा म्हणजे 1 वर्षाचा जरी डेटा तुम्ही पाहिला तर क्राईम अगेन्स्ट विमेन, महिलांवरचे अत्याचार हे महाराष्ट्रात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. या घटनेमध्ये काल शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पत्रकारांसोबत सुद्धा एक वर्तन केलं आहे. याचा मी जाहीर निषेध करते. मला विचाराल तर मला धक्का बसला की एखाद्या जबाबदार म्हणजे कोणीही व्यक्तिमत्व असेल, म्हणजे ते फक्त सत्तेत आहे म्हणून मी टीका करत नाही, कोणीही पुरुष ही त्याची मानसिकता त्या पुरुषाची कळते. त्या पुरुषाला जर त्याच्यात आपण तो फक्त इलेक्टेड मेंबर नाही, त्या पुरुषाची मानसिकता तो कसा विचार करतो हे दिसतं. त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध करते. ज्या ती पत्रकार नुसती नाही आहे, ती या राज्याची लेक आहे. ती जबाबदारीने तिचं काम करत होती आणि एक जबाबदार महिलेचा अपमान या गलिच्छ विचारांनी केला आहे. हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की हे लाडकी लेक वगैरे यांचं चालू दे जे काय करायचं आहे, पण महाविकास आघाडीचा सरकार आल्यानंतर जिजाऊच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत. काही पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशीच घटना काल घडली आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री या गोष्टीवरती 15 ऑगस्टला घडली आहे. पालकमंत्री गप्प आहेत. हा प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे ना. मी त्याची माहिती आता घेतली आहे कारण आज सकाळीच मला वर्तमानपत्रात ती सगळी बातमी आली. अकोल्याची एक घटना अशी झालेली, अनेक घटना आलेल्या आहेत. मी CPंनाही फोन केलेला आहे पुण्याच्या आणि ते मला आणखी माहिती देणार आहेत. पण अशा सगळ्या ज्या घटना घडतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आपण सगळ्यांनीच त्या बाबतीत अतिशय संवेदन पद्धतीने वागलं पाहिजे. माझी एकच पूर्ण मीडियाला विनंती आहे की आपण ही स्टोरी कव्हर करताना आत्तापर्यंत त्या कुटुंबाची आयडेंटिटी कुठे आलेली नाही याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानते. आणि आपण सगळ्यांनीच ते कुटुंब कशातून जात आहे आणि पुढे त्या मुलीचं उभं आयुष्य तिला जगायचं आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाची प्रायव्हसी आणि त्यांना जी काही इमोशनल मदत लागेल त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्या कुटुंबाबरोबर उभं राहायला पाहिजे. धन्यवाद. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.